थोडीशी गावाकडची भेळ कशी असते ना तशी चव आहे त्याला. आपल्याला जत्रेमध्ये मिळते तशी कशी एक टिपिकल चव असते तशी. भारी पॅक आहे. तर ही चिपळूणमधली एकदम जुनी भेळ, याचं नाव आहे चटकदार भेळ, पण त्याला चंदू भेळ म्हणून लोक ओळखतात. त्याचं कारण असं आहे की 1972 साली चंद्रकांत काणेकर यांनी ही भेळ चालू केली, त्यामुळे लोक चंदू भेळ म्हणून ओळखतात. नाव चटकदार भेळ असं आहे. तर आता त्यांचा मुलगा ही गाडी चालवतो. तर भेळ आपण खाऊन बघूयात. आपण प्रत्येक ठिकाणची, प्रत्येक शहराच्या गावाची आपण भेळ खात असतो आणि तिथली स्पेशालिटी काय आपण सांगत असतो. तर हे रॅप एक नंबर केलंय, म्हणजे हे घेऊन तुम्ही थेट बागेत जाऊन बसू शकता, कुठेही जाऊन बसू शकता. चिंचेची चटणी जी आहे ना ती खूप छान माइल्ड आहे, गूळ थोडा जास्त आहे त्याच्यामध्ये, तशी चव मला आवडते. चिवडा आहे यांचा, पातळभाजा चिवडा सुद्धा भेळमध्ये आहे आणि शेव आणि फरसाण एकदम फ्रेश आहे आणि चना जोरचा जो चिवडा असतो तो सुद्धा ह्याच्यामध्ये घातलाय त्यांनी. छान सुरेख लागते भेळ. थोडीशी गावाकडची भेळ कशी असते ना तशी चव आहे त्याला. आपल्याला जत्रेमध्ये मिळते तशी कशी एक टिपिकल चव असते तशी. जास्त ओलसर आहे भेळ जी आहे ती, मस्त एकदम फ्रेश आहे.